जिल्हा परिषद गटातून तुमच्या मातोश्री उभं राहिलेल्या आहेत. जी प्रचार यंत्रणा सध्या चालू आहे त्या यंत्रणेसंबंध काय सांगू शकाल? प्रचार यंत्रणा माझं तसं 8 वर्षापूर्वीच उभं राहायचं ठरलं होतं, पण इलेक्शन प्रशासक एक 2-4 वर्ष लागलं. त्याच्या अगोदर माझी तयारी चालू होती. त्यामुळे प्रचार माझा भरपूर दिवस झाले लोकांशी कनेक्टेड आहे. प्रचार माझा आधीच झाल्यात जमा आहे. फक्त आता औपचारिकता म्हणून लोकांच्या बरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने महिला पण जात आहेत. मी पण ग्रुप वाईज जाऊन मिटिंग करतो. नाही, आता लोकांच्या मागण्या अशा काय आहेत? लोकांच्या मागण्या शेतीच्या संदर्भातच मागण्या जास्त आहेत. कारण शेतीची कामं लोकांची भरपूर आहेत. लोकांची शेतीच्या लाईटचा जास्तीचा प्रश्न आहे आणि बांधावरचे लोकांचे पानंद रस्त्याचा एक मोठा प्रश्न आहे. हेच प्रश्न लोकांसाठी जास्तीचे आहेत. बाकीचं जे तालुक्याला गावागावाला जोडणारे तर रोड तर चांगले आहेत, त्याचा नाही कोणाचा विषय. पण बांधावरचे वाड्या वस्तीवरचे लोकांचा रोडचा प्रश्न आहे. दुसरा काय जास्तीचा प्रश्न मला आत्ता तरी वाटत नाही. आता तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे. शहाजीभाऊ पाटील यांनी जे विकास कामे 5 वर्ष केली त्या कामाचा काय फायदा होतोय का प्रचारामध्ये? हां, बापूंच्या विकास कामाचा फायदा अशामुळे होतोय कारण बापूच्या काळातली कामं अजून चालू आहेत. अजून ज्या त्या गावात एखादं दुसरं काम अजून बापूच्या काळातलं काम चालूच आहे अजून. त्या विकास कामाचा फायदा जरूर होणार आहे सगळ्या गोष्टीत. कारण बापूने आणलेलं पाणी आमचा नदीकाठचा नदीकाठचा बेल्ट असल्यामुळं बापूने आणलेला पाण्याने शेतकरी समाधानी आहे. कारण आमच्या नदीला कॅनलचा दर्जा देण्यात बापूंचंच पूर्ण योगदान आहे. त्यामुळं बापूने केलेल्या कामाचा फायदा निश्चितच आहे. तुम्ही जे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण जे करीत आत्तापर्यंत आलं आम्ही बघतोय, सामाजिक कार्य तुमचं आहे. मात्र असं काय अचानक झालं की आबाकडून तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली? आबांकडनं उमेदवारी नाकारली गेली नाही मला. एक मतदार आबांची बापूंच्या विचाराचा एक मतदार आहे. त्यांची इच्छा होती दोघांनी एकत्र यावं. त्या बैठकीच्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी परमिशन दिल्यानुसार आम्ही त्या बैठकीत एका लेवलच्या चर्चेच्या पुढं गेलो आणि त्या चर्चेतून परत मला माघारी येता आला नाही. बाकीचे सगळे माघारी आले. पण मतदार राजाला आजही असं वाटतं दोघं एकत्र पाहिजेत कारण दोघांचा मतदार एका विचाराचा आहे. तो विचार एक असल्यामुळे तुम्हाला तिथं उमेदवारी पाहिजे होती. मात्र काय ते युती आघाडीमुळे ते उमेदवारी नाकारण्यात आली किंवा मिळालीच नाही असं समजा? मला आबांच्या पार्टीतून उमेदवारी मिळाली नाही असं म्हणता येत नाही. उलट माझ्यासमोर उभा राहायला कोण तयार नव्हतं. कारण माझी तयारी आणि माझं लोकांसाठी काम, लोकांच्या सोबत असलेला संपर्क आणि लोकांनी मारलेल्या हाकेला मी कायम धावून गेल्यामुळं माझ्यासमोर उभा राहायला होणारे उमेदवाराची हेळसांड मी पण बघितले, सगळ्यांनी बघितले. आता जे उमेदवार उभा राहिले ते माझ्यासमोर आधी 2दा पराभूत झालेले, आज 3री वेळ आहे. मागच्या वेळेस त्यांना ग्रामपंचायतीला मी स्वतः मदत करून निवडून आणून डेप्युटी सरपंच पण केलेलं आहे त्यांना. आणि आबांच्या पार्टीतून मला तिकीट नाकारण्यात नाही आलं. पण एक चर्चेला मला पाठवल्यानंतर शिष्टमंडळात मी असल्यामुळं चर्चेला एका लेवलच्या पुढं गेलो. पण बाकीचे लोक परत रिटर्न आले. मला एक राजकारणातले शब्द आणि एक विश्वासात बदल करायचा नव्हता. त्यामुळं मी त्या चर्चेत पुढंच गेलो. कारण उद्या राजकारणात विश्वासार्हता पण भरपूर महत्त्वाची असते. आज एकदा विश्वासार्हता गमावली तर विश्वासार्हता कमवणं उद्या बैठकीला पण कोण बसणार नाही सोबत. मी एक लेवलच्या पुढे गेलो होतो. आता तुमचं विजन काय करून निवडून आल्यानंतर लोकांसाठी ज्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील किंवा सांगोला तालुका जसं शहाजीबापूने पुढे नेला आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, शहाजीबापूंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जेवढी विकास कामं करता येतील तेवढी करून रोजगार निर्मिती कशी होईल. आता शेतीच्या अडचणी भरपूर आहेत पण शेतीतच लोक आपली गावातील ज्या नवीन पिढ्या तयार होत आहेत त्या त्यांना हातात काम नसल्यामुळं आज त्या पिढ्या चौकात गावात बसूनच असतात. एक लोकांना रोजगार निर्मितीसाठी एक भरीव मोठं काम करण्याचा एक माझा प्रामाणिक प्रयत्न तालुक्यासाठी असणार आहे. मग समजा एखादी मोठी कंपनी काय आणता येते का बघावं किंवा MIDC तर प्रयत्न करूच, ते आता सगळ्यांनी शब्द दिलायच. पण ते आणण्यासाठी किंवा रोजगार निर्मिती होऊन आपला तालुक्यातील तरुण योग्य दिशेने गेला पाहिजे व सांगोल्याचं भविष्य उज्ज्वल दिशेने गेलं पाहिजे. कारण आता आपला तालुका
पश्चिम महाराष्ट्रातील सदन तालुक्यापैकी एक आहे. या तालुक्यानं आजच वेळ आहे की उद्योग क्षेत्रात उतरून बरोबर. येणारी पिढी ही पुणे मुंबईसारख्या किंवा आजूबाजूच्या त्यांचे मोठे तालुके आहेत त्या लेवलला आपला तालुका गेलाच पाहिजे. मागं राहिलं तर मागंच पडणार आहे. बरोबर. धन्यवाद, वेळच वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आभार आहे, धन्यवाद.